ह्या जयंतीच्या आपण अनेक प्रमुख पाहुणे इथे उपस्थित झालेले आहेत. राहुल खैरे यांचे आभारी आहोत की तुम्ही फार सर्व मान्यवरांना आपण इथे बोलवलो आहात. हा, मार्गदर्शक आहे सुनील तांबे साहेब, त्यांचाही स्वागत आहे. आणि ह्या मंडळाचे अध्यक्ष आहेत सुनील तांबे साहेब, मिलिंद तांबे साहेब आहेत. सचिव दुपेश खैरे आहेत. महिला अध्यक्ष आहेत अलका कसबे मॅडम. सचिव आहेत पौर्णिमा तांबे मॅडम, अक्षरा भूपेश खैरे. आणि सर्व कार्यकर्त्यांनी इथं उपस्थित राहायचं आहे. इथे आपण मिठाई वाटप करू आणि एकमेकाला पुष्पगुच्छ देऊन ह्या जयंतीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उत्सव खऱ्या अर्थानं आपण साजरे करणार आहोत. आज सर्व मुंबईभर आणि सर्व महाराष्ट्रभर आणि देशभरात आज मी सकाळी टी व्ही बघितला आणि चॅनलवरती आमचे यूपी, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान इथून प्रचंड लोक त्या नवीन संसदेच्या बाहेर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड लांब रांगा लागल्या होत्या. आणि लोक बाबासाहेबांना अभिवादन करत होते की ह्या महापुरुषांनी अशा देशाला काय योगदान दिलं की त्यांना. आज मी सर्व मुंबईवर फिरत आहे. दुपारच मी धारावीच्या झोपडपट्टीमध्ये गेलो होतो खैरे साहेब, आणि झोपडपट्टीमध्ये बघितलं की त्या लोकांना एकदम असं म्हणजे रस्त्यावरचे लोक, आणि त्यांनी बाबासाहेबांचा फोटो रस्त्यावरच ठेवला, एक खुर्ची फक्त, आणि ते फक्त खाली बसले होते आणि ते बाबासाहेबांची जयंती साजरी करत होते. मी त्यांना व्हिडिओ काढला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला बाबासाहेबांनी काय दिलं, तुम्ही तर रस्त्यावर आहात. ते म्हटले ह्या रस्त्यावर बसायचा अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी दिला. अशा लोकांना बाबासाहेबांचं महत्त्व कळायला लागलेलं आहे. कारण बाबासाहेबांनी फक्त एका समाजासाठी केलं नाही, संपूर्ण देशातल्या महिलांना, गरिबांना आणि जो तळागाळातला माणूस आहे त्या माणसाला माणसात आणण्याचं काम आणि त्याला मानवता शिकवण्याचं काम हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व या विचारधारेतून केलेलं आहे. आणि सर्व मुलांनी इथे यायचं आहे. मुलांचंही स्वागत करणं केलं जाणार आहे. आणि ज्या मुलांना कुणाला कविता गाता येते, कुणाला गीत गाता येतं, त्यांनी जरूर गायलं पाहिजे. एक गायक फार चांगलं बोलतो, तांबे साहेब आलेले आहेत का, मिलिंद तांबे साहेब. आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आपण बोलवावं. आपण हा छोटासा कार्यक्रम करणार आहोत, पण ह्या कार्यक्रमाची नोंद खऱ्या अर्थाने सगळे न्यूजपेपर घेणार आहेत. अनेक पत्रकार मंडळी आपल्या इथं उपस्थित होणार आहेत थोड्याच वेळामध्ये. खैरे साहेबांनी फार वेळ काढला. आपल्या इथे समाजसेवक शरद रणपिसे साहेब आलेले आहेत. कला क्षेत्रामध्ये ज्यांनी अनेक क्षेत्रात गाजवले ते आपले राजेशजी आहेत, ज्यांनी आज दादा कोंडकेंपासून त्या अनेक कला क्षेत्रात, अशोक सराफपासून वेगवेगळ्या कला क्षेत्रामध्ये त्यांनी नाव केलेलं आहे. ह्या मॅडम समाजसेवेत काम करतात. काय नाव? हा, रणपिसे मॅडम. आणि हा छोटा सचिन तेंडुलकरला भेटलेला आहे. म्हणजे फार मोठ्या एक चांगल्या स्कूलमध्ये शिकत आहे. की मला अभिमान वाटतो की जेव्हा तो एका शाळेमधून ICSच्या स्कूलमध्ये शिकतो आणि त्याला आज वाटलं की आपण बाबासाहेबांच्या जयंतीला गेलं पाहिजे. त्याला एक अनेक निमंत्रण असताना सुद्धा छोटा भीमसैनिक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी त्याचाही आभार व्यक्त करतो. भीम आर्मी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख, रायगड जिल्ह्यावरून हे गडशी आलेले आहेत, विलास गडशी रायगड जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत. भीम आर्मी संघटनेचं ते काम करतात, समाज क्षेत्रात काम करतात, उद्योग क्षेत्रात काम करतात. SRA मध्ये त्यांचा चांगला अभ्यास आहे. जमिनी बदलण्याचा म्हणजे असलं पाहिजे की आपला कार्यकर्ता हा सगळ्या इतंभूत माहिती असणारा असावा. आणि खऱ्या अर्थाने जयंतीचा उत्सव आहे, आपण विचारांची प्रेरणा घेतली पाहिजे. या माध्यमातून एक कवी फार चांगलं बोलतो, बाबासाहेबांवरती फार चांगलं बोलतो. महको तो ऐसे महको के फूलों को होश आने दो, महको तो ऐसे महको के फूलों को होश आने दो, और ताली ऐसे बजाओ इन शायरों को भी जोश आने दो, शायरों को भी जोश आने दो. बाबासाहेबांच्या बाबतीत म्हणजे जेव्हा काही कवी बोलतात ते फार छान बोलतात. आणि बाबासाहेबांनी काय दिलं, एक कवी फार म्हणतो, म्हणजे ते पूर्वी गजला म्हणजे जलसा गायचे, जलसा. आणि त्या जलशातलं एक बाबासाहेब असं म्हणायचे की माझी 10 भाषणं आणि माझ्या कवींची एक कविता बरोबर आहे. म्हणजे कवी आणि गायकांना बाबासाहेबांनी किती मोठं स्थान दिलं होतं. त्यातला एक असं शायर म्हणतो की महकत नाही के फिदाए कोम सदाए, पाकिस्तानचा शायर आहे आणि त्याचीही मला आता जेवढी आठवते तेवढी बोलतो मी. के फिदाए कौन सदाए हर बशर हान में निकले, कि मोहम्मद मुस्तफ़ा गाजी भी अरबस्तान में निकले, न कुव्वत से भरे चर्चिल तो इंग्लिस्तान में निकले,
न कुवत से भरे चर्चिल वो इंग्लिस्तान में निकले, लेकिन सच्चे मोती आंबेडकर इस हिंदुस्तान में निकले, इस हिंदुस्तान में निकले. फार चांगलं बोलला. आणि त्यानंतर आपण आता मुलं आहेत, शाळकरी मुलं आहेत, त्यांना म्हणतात की विमान कुणी नेलं, त्यानंतर शोध कोणी लावला. तर असं म्हणतात. एक कवी फार छान आहे, मी मागे एक कवितेचं पुस्तक वाचत होतो आणि त्या कवितेत असं लिहिलं होतं की असं म्हणतात की राईट बंधूंनी मानवाला आकाशात नेले. असे म्हणतात की राईट बंधूंनी मानवाला आकाशात नेले, परंतु अभ्यासकांनी हे जाणले की माझ्या बाबासाहेबांनी आम्हाला अंधारातून प्रकाशात आणले. म्हणजे सगळ्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, पण बाबासाहेब असे महामानव आणि महाव्यक्ती जी फक्त महात्मा गांधींसारखं फक्त एका जागेवर बसले नाहीत, ते स्वतः रणांगणामध्ये उतरले. महाडचा 14 तळ्याला म्हणजे इथं पाणी आता आपल्याला लगेच मिळतं, परंतु इथं लोकांना पाणी मिळत नव्हतं. त्यासाठी बाबासाहेबांनी पाण्यासाठी आंदोलन केलं. महाड सत्याग्रह हे पाण्यावरती फक्त कुत्रे आणि मांजरांचा अधिकार नाही आहे, माणसाचाही अधिकार आहे. आणि त्यासाठी त्यांना महाडचा सत्याग्रह करावा लागला. आणि त्या महाडच्या सत्याग्रहानंतर ज्यावेळेस आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही देवाचं दर्शन हवं आहे, आणि त्यासाठी त्यांनी काळाराम मंदिर संघर्ष करावा लागला. आज लोक म्हणतात अरे काळाराम मंदिराची गरज काय, परंतु संघर्ष आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही देवाचा अधिकार पाहिजे. आणि काळाराम मंदिराचा संघर्ष ज्यावेळी होतो त्यावेळेस तिथे त्यांच्यावरती लाठीकाठी हल्ला होतो. आणि तेव्हा म्हणतात की इथं काय ह्या धर्मामध्ये आम्ही कितीही आमचा हक्क मागण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला अधिकार काही मिळणार नाही. आणि त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काळाराम मंदिर सत्याग्रह केला तो थांबवला आणि येवल्यामध्ये धर्मांतराची घोषणा केली. परंतु हा जो संघर्ष आहे तो अचानक आला नाही, त्यासाठी बाबासाहेबांना प्रचंड संघर्ष करावा लागला. आणि आणखी एक कविता अशी आहे बाबासाहेबांच्या बाबतीमध्ये. आणि आपण झेंडावंदन फार करतो, मुलं सगळे आहेत, झेंडावंदनला जाता ना तुम्ही, झेंडावंदनला जातात. आणि एक कवी फार छान बोलतो, पण झेंडावंदन करून जा. झेंडावंदन कोण कोण करतं? पण झेंडावंदन करून जा, झोपली तरी झोपडी आमची मोडली मोडू दे. पण झेंडावंदन करून जा, झोपडी आमची मोडली, चूल आमची तोडली. आता मी जाऊ कुठे वाटेल तिथे, घर बांधून धावू कुठे मिळेल तिथे. तू तर कसा या घरची गाय, तुला घरांची गरज काय. छप्परांची लढाई हरून जा, पण झेंडावंदन करून जा. गिरण आमची बंद झाली होऊ दे, गिरण आमची बंद झाली होऊ दे. भांडी कुंडी घाण गेली जाऊ दे. पोरं बाळ रस्त्यावर आली येऊ दे. संसाराची दुर्दशा झाली होऊ दे. तू मेलास तरी तमा नाही, कारण तू कशातच जमा नाही. अशाच तासा घासत मरून जा, पण झेंडावंदन करून जा, पण झेंडावंदन करून जा. आणि ही कविता आहे. आता एक आपण अनेक स्वातंत्र्यावरती कविता बघितल्या, बाबासाहेबांवरती अप्रतिम कविता आहेत. आता एक गाणं होतं की माझ्या भीमानं बाय. तर अशी अनेक गाणी आहेत, ती मानवतावादी गाणी आहेत आणि ह्या गीतातूनच प्रबोधन होत असतं. आपण आत्ताचा आपण सोशल मीडिया बघितला किंवा टी व्ही चॅनलला बघितलं तर आपल्याला एक अंधत्वाकडे घेतलं जातं. डोळसपणे सूर्य उगवतो, सूर्य मावळतो. तर हे सगळं दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि त्यांच्या विचारधारेवर आपण चालल्यानंतर आज बघितलं आपण की इराणमध्ये तोफखाने पडले, अणुबॉम्ब पडले. तसेच एक असा आता इथं त्या आजी बसलेल्या आहेत. आजी कुठल्या बिहारच्या आहेत का? आप बिहार के हैं आजी? जय भीम आपको, जय भीम. तो एक माँ है जो महाराष्ट्र में जो माँ है वो उसके ऊपर मैंने एक कविता लिखा था जो महाराष्ट्र की है, जो आपके ऊपर भी है, जो गांव में रहती है वो उस पर एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे माझी आई. माझी आई कोंबड्याची बांग ऐकताच, माझी आई कोंबड्याची बांग ऐकताच लगबगीने उठते, टोपल्यात हात घालते, पसाभर लागलेलं दाणं ते जात्यावर घेणवते, जात्याच्या तोंडात एक एक घास घालत आयुष्याची देणी जात्यावर पठण करते. मग चुलीवर येते, दिवसभर फिरून आणलेली लाकडं ती चुलीच्या तोंडात घालते, वाळक्या लाकडांच्या पेटत्या धगावर फाटका तवा ठेवते, त्यावर 2 भाकरीचं पीठ गरम करते. ती भाकरी आमच्या समोर, आमच्या बापासमोर ठेवते. ती मात्र उपाशीच पोटाला चिमटा मारून बसलेली, आयुष्याचा हिसाब किताब चुलीला सांगत असलेली. तिनं मग आमच्या बापासंग पदर कमरेला बांधावा, शेतात राबावं, नाहीच तर कणसावर बसलेल्या पाखरांना हाकवावं. 15 ते 20 रुपयांकरता त्यातून घर सांभाळावं, मुलाला शाळेत धाडावं, येणारे दिवस मुलात शोधावे म्हणून नुसती मनाला ध्यास करून खोपटातल्या खानोड्यात पडलेले असते. आता तिचा शिकलेला मुलगा,
आता तिचा शिकलेला मुलगा इथल्या जागतिकीकरणाच्या जमान्यात खाजगीकरणाच्या दुनियेत बेकारून भटकत असतो. तिचा निराश झालेला चेहरा तिला अस्वस्थ करत असतो. ती माझ घरावरली गंजलेली कोयती कुऱ्हाड घेऊन नदीवरल्या एखाद्या वाडक्या कुंटावर चिडून वैतागून एकदम घाला करते. प्रत्येक घावावरती घाव चढवते. ह्या जागतिकीकरणाच्या विरोधात, खाजगीकरणाच्या विरोधात, बेमान संस्कृतीच्या नावाने, जातीभेदाच्या नावाने, अन्यायाच्या विरोधात तो खुंट उपटते मुळाच्या वल्यासकट. तिलाही वाटत राहतं होऊ नये कुणाचं शोषण. सर्वांनीच राहावं मुक्त पक्षासारखं संचारत. सर्वांनीच राहावं मुक्त पक्षासारखं संचारत. धन्यवाद. तुम्ही